पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी फराका येथील रॅली दरम्यान अनेक ईव्हीएम गहाळ असल्याने भाजप निकालात फेरफार करू शकते अशी भीती व्यक्त केली। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या 2 टप्प्यातील मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात झालेल्या विलंबाबद्दल त्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली। डेटा देण्यास एवढा विलंब का असा सवाल त्यांनी आयोगाला केलाय। ममतांनी मतदानाची टक्केवारी वाढवल्याबद्दलही चिंता व्यक्त करताना म्हटले की अचानक झालेली वाढ केवळ त्रासदायकच नाही तर ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवरही शंका निर्माण करते। दिव्य मराठी या दैनिकाने आपल्या साईटवर सदर वृत्त प्रसिद्ध केले आहे। दरम्यान विरोधी पक्ष काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि सीपीएम यांनी अंतिम आकडेवारीच्या विलंबावर निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करून ममतांची री ओढली आहे। विरोधी पक्षाचे म्हणणे आहे की सामान्यतः हा डेटा मतदानानंतर 24 तासांच्या आत जारी केला जातो, मात्र यावेळी तो बराच उशिरा प्रदर्शित झाला आहे। वास्तविक 18व्या लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात 102 जागांसाठी 19 एप्रिल रोजी मतदान झाले होते, तर दुसऱ्या टप्प्यात 88 जागांसाठी 26 एप्रिल रोजी मतदान झाले। टीएमसी नेते डेरेक ओब्रायन यांनी निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की दुसरा टप्पा संपल्यानंतर 4 दिवसांनी अंतिम डेटा जाहीर करण्यात आला। निवडणूक आयोगाने 4 दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या आकडेवारीत 5.75% वाढ झाली आहे। हे सामान्य आहे का? सीपीआय नेते सीताराम येचुरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ट्विटरवर सांगितले की लोकसभेच्या पहिल्या 2 टप्प्यातील मतदानाची आकडेवारी सुरुवातीच्या आकडेवारीपेक्षा खूप जास्त आहे। त्यांनी विचारले की प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील मतदानाची संपूर्ण संख्या का जाहीर केली जात नाही। हा डेटा माहित नसेल तर डेटा निरुपयोगी आहे। येचुरी पुढे म्हणाले की निकालात फेरफार होण्याची शक्यता आहे, कारण मतमोजणीच्या वेळी एकूण मतदारांची संख्या बदलली जाऊ शकते। 2014 पर्यंत प्रत्येक मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या नेहमी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध होती। काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की यापूर्वी निवडणूक आयोग मतदानाच्या टक्केवारीची अंतिम आकडेवारी मतदानानंतर तात्काळ किंवा 24 तासात जाहीर करत असते। निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर फक्त अंदाजे कल डेटा उपलब्ध आहे। या दिरंगाई मागील नेमके कारण काय? शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, कोलकाता। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।